नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा बँकेची जी भरती आलेली आहे त्या सर्व जिल्हा बँकेच्या भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे आपण प्रश्नमालिका पाहत आहोत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये 10 प्रश्न विचारणार आहे आणि तुमचे जे उत्तर आहे ते उत्तर तुम्ही पटपट काय करायचं आहे, कमेंट बॉक्समध्ये नोंदवायचे आहे. त्यासाठी मित्रांनो, चला सर्वजण तयार आहात का आपल्या ह्या रॅपिड फायर जी टेस्ट आहे ती टेस्ट देण्यासाठी? अतिशय उपयुक्त हे प्रश्न असणार आहेत. तुमची जी काही तयारी आहे ती तयारी एकदम भक्कमपणे करून घेण्याची आपण काय करत आहोत, या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. आपलं हे आजचं दुसरं लेक्चर आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिलं लेक्चर बघितलेलं नाही त्यांनी पहिलं लेक्चर बघायचं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे दुसरं लेक्चर पाहत आहे त्यांनी कंटिन्यू येणारे पुढचे लेक्चर पाहायचे आहेत. चला तर मित्रांनो, क्षणाचाही विलंब न लावता आपण आपल्याच्या या लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी माझी एक तुम्हाला विनंती राहील. तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. चला तर पाहूया आपण आपल्या आजच्या या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न. पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो स्क्रीनवरती. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? राज्य आहे तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात. चला तुमचं जे उत्तर आहे ते पटपट नोंदवायचं आहे आणि याचं करेक्ट उत्तर जे आहे ते काय आहे? महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, दुसरा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती. खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही? प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता धुळे जिल्ह्यातील तालुका नाही? शिंदखेडा, साक्री, शिरपूर, दोंडाईचा. बघा इथं आपल्याला धुळे जिल्ह्यातील तालुका नाही असं विचारलेलं आहे आणि याचं उत्तर आहे दोंडाईचा. पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो स्क्रीनवरती. धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय मार्ग जातो? बघा आता काय विचारलेलं आहे, धुळे जिल्ह्यातून खालीलपैकी कोणता राष्ट्रीय मार्ग जातो? इथं क्रमांक दिलेले आहेत 6, 50, 9, 8 आणि चला करेक्ट आन्सर कमेंट बॉक्समध्ये पटपट पटपट. आणि याचं करेक्ट आन्सर आहे बघा, राष्ट्रीय मार्ग क्रमांक 6 धुळे जिल्ह्यातून जातो. चला पुढचा प्रश्न, तिसरा प्रश्न. जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो. अतिशय सोपा प्रश्न आहे. जागतिक महिला दिन या दिवशी साजरा केला जातो 8 मार्च, 1 मार्च, 24 ऑक्टोबर आणि 31 डिसेंबर. बघा इथं मध्ये झालेला आहे तर 1 मार्च आहे हे ऑप्शन. चला पटपट सांगायचं आहे आणि करेक्ट आन्सर आहे 8 मार्च. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो, पाचवा प्रश्न. डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात? हृदयविकार, मधुमेह, मूत्रपिंडाचे विकार आणि रक्तदाब. चला पटपट करेक्ट आन्सर द्यायचा आहे आणि करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं मूत्रपिंडांचे विकार. चला सहावा प्रश्न तुमच्या समोर आहे. घटनेच्या कितव्या कलमान्वये जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आलेला होता, जो 2019 मध्ये रद्द झाला? अतिशय सोपा आणि गाजलेला प्रश्न आहे मित्रांनो. अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात आपल्याला परीक्षेमध्ये. बघा 370, 369, 368, 377. बघा अतिशय गाजलेलं कलम आहे आणि बरोबर तुम्ही उत्तर दिलेलं आहे 370. सातवा प्रश्न तुमच्या समोर स्क्रीनवरती. हायड्रोजन सल्फाइड हा टिंबटिंब आहे. शरणक, शपनक, अलकारी, उदासीन. चला करेक्ट आन्सर हायड्रोजन सल्फाइड काय आहे? तर हायड्रोजन सल्फाइड हा शपनक आहे. करेक्ट आन्सर आलेला आहे. चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे. कोवळ्या सूर्यप्रकाशापासून टिंबटिंब हे जीवनसत्व मिळते. अतिशय सोपा प्रश्न. अ, बी, अ आणि ड याच्यातील कोवळ्या सूर्यप्रकाशापासून टिंबटिंब हे जीवनसत्व मिळतं. तर आपल्याला इथं करेक्ट आन्सर आहे ड, कोवळ्या सूर्यप्रकाशापासून मिळणारं जीवनसत्व आहे. पुढचा नववा प्रश्न. महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? भूप्रक्षोभक, संचयन, भूकंप, भ्रमणमूलक उद्रेक. करेक्ट आन्सर द्या. चला महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशामुळे झाली? याचा करेक्ट आन्सर आहे भ्रमणमूलक उद्रेक. याच्यामुळे काय झालेलं आहे? महाराष्ट्र पठाराची निर्मिती झालेली आहे. आणि
आजच्या प्रश्नमालिकेतील शेवटचा प्रश्न 10वा प्रश्न तुमच्या समोर आहे. अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असते? 24, 21, 27, 20. बघा, अर्ध मॅरेथॉन जे आहे ते अर्ध मॅरेथॉनचे अंतर किती असतं आणि याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 21 किलोमीटर. तर मित्रांनो, आपले आजचे प्रश्नमालिकेतील 10ही प्रश्न कंप्लीट झालेले आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला हवे असल्यास नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये येस म्हणून टाईप करा. म्हणजे आणखीन असेच रोज प्रश्न तुम्हाला मला घेण्यासाठी एक उत्साह निर्माण होईल आणि तुम्हाला असेच रोज नवीन नवीन 5 मिनिटामध्ये 10 प्रश्नांची तुमची तयारी जी आहे ती तयारी होईल. तर मित्रांनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील आणि तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत आहेत त्यांना आपला हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा. भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.